मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची एक राजकीय अपडेट आली आहे, ज्यामुळे मराठी माणूस आणि शिवसेनेसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या युती संदर्भात आणि राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी राजकीय बातमी याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। मंडळी, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पुढापुढीचं राजकारण या ठिकाणी महाराष्ट्रात सुरू केलं आणि पक्षांचे या ठिकाणी जे दोन तुकडे झाले ते मराठी माणसाला आवडलेले नाही, हेच वारंवार दिसून येतंय। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी एकनाथ शिंदेने जी चाल केली त्याच डावामध्ये आता शिंदे पुरते अडकलेले आहेत। ज्या भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी हा डाव टाकला होता आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने जे पक्ष चिन्हाने धनुष्यबाण नाव चिन्ह शिवसेना मिळवली ते मात्र आता टिकवणं अवघड झालेलं आहे। याचा निकालही पुढील महिन्यामध्ये लवकरच लागणार असून या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकाही आता दिवाळीनंतर जाहीर होणार आहेत। त्यापूर्वीच महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप घडतोय आणि हा राजकीय भूकंप भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे गटासाठी महत्त्वाचा आणि शिंदे गटाला अडचणीत आणणारा हा राजकीय भूकंप या ठिकाणी होताना दिसतोय। ज्या राजकीय भूकंपाची आणि राजकीय चर्चाची कधीच विचार शिंदे गटाने केली नव्हती तोच या ठिकाणी घडताना दिसतोय। मंडळी, दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा हा मेळावा ठरणार आहे। तब्बल 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे असताना राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्या बाजूला बसायचे त्याच ठिकाणी आता राज ठाकरे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येत आहेत। या ठिकाणी पुढची पिढी आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे आता बाजूला बसतील आणि या दोन ठाकरे बंधूची तोफ आता या ठिकाणी धडाडणार आहे। दसरा मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरेंना मिळालेलं असून या ठिकाणी स्वतः संजय राऊत यांनी हे निमंत्रण दिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या अगोदर राज ठाकरेंचं अतिशय महत्त्वाचं भाषण, युतीच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मनसैनिक आणि शिवसैनिक शिवतीर्थावरती जमा होणार आहे आणि याच ठाकरे बंधूंनी हा महत्त्वाचा निर्णय घेत शिंदे गटासाठी ही महत्त्वाची धोक्याची घंटा आहे। भारतीय जनता पक्षाने आपला मतदार जरी राखून ठेवला असला तरी राज ठाकरे यांच्यावरती शिंदे गटाची मदार होती, मात्र त्याच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत शिंदेंना चांगलंच जाळ्यात अडकून टाकलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचं काम शिंदे गटाकडून निघालेलं असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आता शिंदेंकडे तेवढं लक्ष देत नाही, हे वारंवार दिसून येत आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे संबोधित करणार, उद्धव ठाकरे संबोधित करणार आणि दोन ठाकरे बंधूंचा हा महत्त्वाचा निर्णय भाजप आणि शिंदे गटासाठी डोकेदुखी आणि अडचणीचा हा विषय ठरलेला आहे। दोन ठाकरे बंधूंची युती पुन्हा एकदा एकत्र येत निवडणुका एकत्र लढवणं याचसाठी आता मराठी माणसांनी स्वप्न पाहिलं तेच आता पूर्ण होत आहे। मुंबई महापालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद ही तशीच चालणार आहे। या ठिकाणी आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।